स्टार प्रवाह वाहिनीने प्रवाह गर्जना करत मनोरंजनाच्या आख्यानामध्ये 6 नव्या मालिकांची घोषणा केली होती। त्यामधील पाठराखीण ही नवी मालिका 1 जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। तर सोनाई घरा ही मालिका 15 जून पासून आणि विसरू नको तू मला ही मालिका 29 जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। तसेच मराठी मीडियम, आमच्या लाडक्या नायकबाई आणि मी कात टाकली या मालिका जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहेत। चमत्कारिक, गूढ, रहस्यमय आणि नाट्यमय कथांचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग आहे। त्यांच्या मनोरंजनासाठी स्टार प्रवाह वाहिनीने मी कात टाकली या नव्या मालिकेची घोषणा केली आहे। तर मी कात टाकली या नव्या मालिकेविषयी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। पाहूयात मी कात टाकली या नव्या मालिकेची कॉन्सेप्ट काय आहे, या मालिकेत नागिनीच्या मुख्य भूमिकेत कोणती अभिनेत्री झळकणार आहे, तसेच मालिकेची निर्मिती कोणत्या प्रोडक्शनची आहे आणि ही मालिका ओरिजिनल आहे की कोणत्या लोकप्रिय मालिकेचा रिमेक आहे, तसेच ही नवी मालिका कोणत्या वेळेत प्रदर्शित होऊ शकते आणि या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते, पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। मालिकेच्या प्रोमोनुसार मालिकेचा AI चित्रित प्रोमो समोर आला आहे। या प्रोमोमध्ये मालिकेची नायिका नागिन महादेवाच्या मंदिराभोवती वेढा घालत असते आणि ती नागिन असल्याची झलक आपल्याला यातून पाहायला मिळत असते। दरम्यान मनोरंजन येथे कात टाकणार एवढंच यामध्ये दाखवण्यात आलं आहे। मालिकेचा ओरिजिनल प्रोमो अद्याप जाहीर झालेला नाहीये। मालिकेचं कथानक कसं असणार याचा अंदाज देखील यातून आलेला नाहीये। अशा प्रकारे मी कात टाकली ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। दरम्यान ही नवी मालिका जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये प्रदर्शित होऊ शकते आणि या मालिकेला रात्री 10:30चा प्राईम टाइम देण्यात येऊ शकतो, कारण सुपरनॅचरल शोज साठी रात्री उशिराचा टाइम स्लॉट देण्यात येतो, कारण काजळ माया या मालिकेला देखील रात्री 10:30चा स्लॉट देण्यात आला होता। शक्यतो बरेच सुपरनॅचरल शोज रात्री 10:30 किंवा रात्री 11 वाजता प्रदर्शित होत असतात। दरम्यान रात्री 10:30 वाजता प्रदर्शित होणारी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका बंद होणार आहे। दरम्यान या नव्या मालिकेच्या वेळेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही। आता पाहूयात या मालिकेत नागिनीच्या मुख्य भूमिकेत कोणती अभिनेत्री दिसणार आहे। तर सूत्रांच्या माहितीनुसार मी कात टाकली या नव्या मालिकेत नागिनीच्या मुख्य भूमिकेत बिग बॉस मराठी सीझन 6 ची विजेती तन्वी कोलते दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे। तन्वी कोलते आपल्याला नागिनीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे। तन्वी झी मराठी वाहिनीच्या लक्ष्मी निवास या लोकप्रिय मालिकेत सिंचनाच्या भूमिकेत झळकली होती। या मालिकेतून तिला अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली। लक्ष्मी निवास या मालिकेत दिग्दर्शक आणि तिच्यात झालेल्या वादामुळे ती चर्चेत आली होती। यापूर्वी तन्वी शेतकरीच नवरा हवा, घेतला वसा टाकू नको तसेच क्राईम डायरी अशा शोजमध्ये सहाय्यक भूमिकांमध्ये दिसली होती। मात्र बिग बॉस मराठीचा 6वा सीझन तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला। या शो मधून ती खरी तन्वी कोलते म्हणून प्रेक्षकांसमोर आली। प्रेक्षकांचं तिला भरभरून प्रेम मिळालं। तिचा धाकट स्वभाव आणि स्पष्ट वक्तेपणा यामुळे ती बिग बॉस मराठी सीझन 6 ची विनर बनली। बिग बॉस मुळे तिच्या करिअरला आणखीन एक नवी दिशा मिळाली। बिग बॉस मधून प्रसिद्ध झाल्यामुळे तन्वीला स्टार प्रवाह वाहिनीच्या मी कात टाकली या नव्या मालिकेची ऑफर आल्याचे समोर आले आहे। दरम्यान नागिनीच्या भूमिकेत अभिनेत्री ऋतुजा कनोजिया ही अभिनेत्री देखील दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान तन्वी कोलते की ऋतुजा कनोजिया कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार हे येणारा प्रोमो जाहीर झाल्यावर समजेल। दरम्यान दोन्ही अभिनेत्री मालिकेत नागिनीच्या भूमिकेत असू शकतात। मालिकेत दोन्ही नागिन बहिणी असू शकतात। मी कात टाकली ही नवी मालिका संतोष आयचित यांच्या येळकोटी प्रोडक्शनची आहे। यापूर्वी संतोष आयचित यांची झी मराठी वाहिनीची जय मल्हार ही मालिका प्रचंड गाजली होती। आता जय मल्हार या मालिकेनंतर संतोष आयचित यांनी मी कात टाकली या मालिकेचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे। त्यामुळे ही मालिका नक्कीच गूढ आणि मनोरंजक असणार यात काही शंका नाही। मालिकेविषयी सांगताना मालिकेचे निर्माते संतोष आयचित म्हणाले, 1.5 वर्षापासून या मालिकेचे लेखन सुरू आहे आणि मालिका प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आहे। दरम्यान मी कात टाकली ही नवी मालिका कलर्स या हिंदी वाहिनीच्या नागिन मालिकेचा रिमेक असल्याचे बोलले जात आहे। मात्र नागिन या मालिकेसारखी या मालिकेची कॉन्सेप्ट असली तरी देखील कथानक वेगळे असण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे या मालिकेला रिमेक म्हणता येणार नाही। मात्र मी कात टाकली आणि नागिन या मालिकेची कॉन्सेप्ट सेमच आहे। दरम्यान मी कात टाकली या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का? या मालिकेची कॉन्सेप्ट तुम्हाला आवडली का? ही नवी मालिका तुम्ही पाहणार का? या मालिकेला प्रदर्शनासाठी प्राईम टाइम देण्यात यावा की ही मालिका प्रवाह दुपारमध्ये प्रदर्शित व्हायला हवी? तसेच या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका बंद व्हायला हवी? आणि नागिनीच्या मुख्य भूमिकेत अभिनेत्री तन्वी कोलतेला पाहायला तुम्ही उत्सुक आहात का? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।